काल सांगितलेलं लक्षात नाहीये का तुमच्या की एका रात्रीच विसरलात तुम्ही? काहीच विसरलेले नाहीये. तुम्हाला जे काही सांगितलंच ना काल ते चांगलंच लक्षात आहे माझ्या. आणि म्हणून तर मला इथे पाऊल ठेवावं लागलं ना, नाहीतर तुझा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाहीये मला. मग चुकीच्या पत्त्यावर आलात तुम्ही, कारण कालही माझं तेच उत्तर होतं आणि आजही तेच आहे. ही जागा मी तुम्हाला बस ना, शांत हो, जरा दम घे. मला तुझ्याशी अजिबात वाद घालायचा नाहीये. मी इथे भांडायला नाही आले तुझ्याशी. तुला एक सुवर्ण संधी द्यायला आले. त्या संधीचा जर का तू फायदा घेतलास तर तुझ्या या गुरुकुलाच्या जागेकडे मी ढुंकून सुद्धा बघणार नाही. वा, छान वाटलं ऐकून. तुम्ही माघार घेतलीत? तिलोत्तमा मेहेंदळे चक्क स्वतःहून माघार घेत आहेत. हो, पण मला माहितीये की तुम्ही कोणतीही गोष्ट सहजासहजी कोणाला देत नाहीत. आता ह्याच्या बदल्यात सुद्धा तुम्हाला काहीतरी हवं असेल, हो ना? कसली हुशार आहेस ग तू. सगळं कळतं तुला. मग तुला हे सुद्धा कळलं असेल की या बदल्यात मला काय हवंय तुझ्याकडून. सांग. तुम्हाला काय हवं याचा विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला काय हवंय ते सरळ सांगा. तुझ्या या गुरुकुलाच्या जागेकडे मी खरंच बघणार नाही. जर का तू माझी एक अट मान्य केलीस तर. एक मिनिट. मला अट घालणं इतपत मोठं नातं आपलं नाहीये, पण ठीक आहे. तुमचं समाधान कशात आहे हे मलाही बघू द्या. हो, पण जर मला ही अट पटली तर मी मान्य करेन. माझ्या सारंगच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करायचा नाही. त्याची नजर सुद्धा तुझ्यावर पडायला नको. कबूल? मी भूतकाळात नाही जगत आता. इथे घर सोडून आले ना, तेव्हा सगळ्या गोष्टी मागे सोडल्या आहेत. माझ्या आयुष्यातला तो काळ, चांगल्या वाईट आठवणी सगळं पुसून टाकल्यात मी. तुला काय वाटतं आम्ही रोज तुझी आठवण काढतो? चुकती असतो. त्या घरातल्या तुझ्या सगळ्या आठवणी मी स्वतःहून पुसून टाकल्यात. त्या घरात तुझं अस्तित्वच नाही ठेवलंय अजिबात. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या घराचा उंबरठा ओलांडायचा प्रयत्न करायचा नाही. आणि जर का असा विचार जरी केलास ना तर माझ्याशी गाठ आहे. जिथून आलीस तिथे परत निघून जायचं. तुझी सावली सुद्धा आमच्या घरावर पडायला नको. आश्चर्य हो. एकीकडे म्हणताय की तुम्ही माझ्या सगळ्या आठवणी पुसून टाकल्यात आणि दुसरीकडे मात्र माझ्यावर एखाद्या जुन्या नात्यात असल्यासारखा अधिकार गाजवताय माझ्यावर. तुम्ही विसरला असाल तर मी आठवण करून देते. तुमचा आता माझ्यावर कोणताही कायदेशीर किंवा नैतिक अधिकार उरलेला नाहीये. मग तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमच्या सगळ्या अटी मान्य कराव्यात? जेव्हा मी ते घर सोडून आले ना, तेव्हाच तुमची आणि माझी वाट वेगळी झाली होती. त्यामुळे तुम्ही मला कितीही धमकवलत ना, मी इथून तर जाणार नाहीच, पण तुम्हाला सुद्धा ही जागा मिळवू देणार नाही. मला हवं असेल ना तर मी ही जागा बळकावू शकते. तू काहीच नाही करू शकणार. पण मलाच आता ही जागा नकोय, कारण याला तुझं नाव जोडलं गेलंय. आता ही जागा माझ्यासाठी अपवित्र झाली आहे. नकोय तुझी जागा मला. मी माघार घेते, पण त्या बदल्यात माझ्या सारंगकडे ढुंकून बघायचं नाही. त्याच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करायचा नाही. माझ्या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. त्याला तुझी गरज नाहीये. तिलोत्तमा, अति होतंय आता. सारंग आणि सावलीचं नातं काय आहे, ते कसं असायला हवं, हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यात तू पडायचं नाहीस. जगन्नाथ जगन्नाथ, तुझी फूस आहे ना हिला. वाटलंच होतं मला. मी तरी विचार करत होते जगन्नाथ अजून बोलला कसा नाही. काय मिळालं तुला सांग ना.
माझ्या कुटुंबाची, माझ्या घराची राख रांगोळी केलीस. काय मिळालं तुला जगन्नाथ? पण आता तुम्ही दोघही जण कान उघडून ऐका. फक्त ही जागाच नाही, तुम्हाला दोघांनाही मी उद्ध्वस्त करू शकते. उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न तर तुम्ही आधी केला होताच की. पण बघा, आज मी तुमच्या समोर खंबीरपणे आणि ताठ मानेने उभी आहे. आणि तुमची ती अट मान्य आहे मला. साऊ, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या धमकीला घाबरून मी हे मान्य नाही करत आहे, पण माझीच तशी इच्छा आहे म्हणून मान्य करते. माझा सारंगशी किंवा तुमच्या कुटुंबाशी कोणताही संबंध उरलेला नाहीये. मी माझं आयुष्य सुखाने जगते. मला तुमच्या कोणामध्येही काहीही इंटरेस्ट नाही. ग्रेट, सुपर. मला हेच हवं होतं. मी या जागेवर फिरकणार सुद्धा नाही, पण त्या बदल्यात माझ्या सारंगच्या आयुष्यात यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. आणि जर का असं केलंस तर गाठ माझ्याशी. तिलोत्तमा, बाबा, आता तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आता ही जागाच काय तर माझ्या आणि माझ्या माणसांच्या आसपासही तुम्ही किंवा तुमची माणसं दिसता कामा नयेत. बस, तुम्ही तुमचा शब्द प्रामाणिकपणे पाळा. मी पाळेन माझा शब्द. धन्यवाद. तिलोत्तमा, सारंगला सावलीच्या आयुष्यातनं पुन्हा तोडण्याची खूप मोठी चूक करतेस बरं का तू. स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेतेस. तुझ्या सल्ल्यांची मला गरज नाहीये. तू कितीही भिंती उभ्या केल्यास तरी नियतीला हरवू शकणार नाही. तिच्या मनात जर ती दोघं एकत्र येणं असेल तर ती एकत्र येतील. येतील म्हणजे येतील, आणि ते तू टाळू शकणार नाहीस. बघूया ना, जे होईल ते काळ ठरवेल.